नील बेटा, हर रोज क्यों आते हो यहाँ पर? किस चीज की तलाश है तुम्हें? किस्मत को ढूंढने आता हूँ बाबा। मगर बाबा, ये किस्मत हमेशा हमेशा अंधेरे में क्यों छिपी रहती है? बेटा, किस्मत अंधेरे में नहीं रहती, बल्कि तू अपनी आंखें बंद कर लेता है, इसलिए तुम्हें किस्मत नजर नहीं आती। मगर बाबा, हमारी आंखें तो खुली थी, तो फिर क्यों हमारी किस्मत हमारी आंखों के सामने हमसे कहीं दूर चली गई? बहुत दूर चली गई बाबा। अरे पगला है रे तू। ये एक ही बात सच है बाबा। क्यों अपना समय बर्बाद कर रहे हो? क्या मिलता है तुम्हें? बाबा, काही मिळत नाही याचं समाधान मिळतं। अरे राजा है तू। नहीं, मी राजा नहीं। आमचा राजा सजा घेतो, आमचा राजा मजा घेतो। आम्ही यातलं काहीच करत नाही। बरं का देऊ, कुणीतरी आहे आता तुला ताई म्हणणार, तुझं बोट पकडून तुझ्या अवतीभोवती फिरणार। पण सोपं नसतं बेटा मोठी बहीण होणं। आपल्या जवळचा अर्धा खाऊ तिला काढून देणं। बघ जमलं तर प्रयत्न करत राहा मोठी बहीण होण्याचा। माझ्या प्रत्येक डिसिजनचा, माझ्या प्रत्येक गोष्टीचा इतका मोठा इशू का करतात? मला प्रमोट करायचं सोडून मला असं वाटतं, मला तसं वाटतं। व्हॉट इज दिस यार? माझा कोणी विचारच करत नाही। शी मॉम, मी तुझ्याशी बोलतेय, इतकी चिडचिड होते माझी आणि तू द्राक्ष खातीयस। शी अगं मग तू खा ना मॉम, प्लीज। श्रावणी, तुझी मॉम तुझ्या पाठीशी उभी असताना तू कशाला घाबरतेयस? मी अशी आयडिया केली आहे की पैसे स्वतःहून तुझ्याकडे चालत येतील। नीलराजे, रणवीर राजाने आपल्याला बोलावलंय। देखा बाबा, म्हणूनच आम्ही राजे बनवून घ्यायला घाबरतो। तुम्ही आम्हाला राजा म्हटलं आणि संपत्ती सम्राटांचे यमदूत आम्हाला न्यायला हजर झाले। बोला, कुठे जाई करायची आहे? राजे, महालावर आपली सर्वजण वाट बघतायत। त्यांना म्हणावं आम्हाला वेळ नाहीये।
आपण असाल त्या अवस्थेत घेऊन या असा आदेश आहे रणवीर राजांचा. असाल त्या अवस्थेमध्ये म्हणजे आम्हाला घाबरलंच पाहिजे. संपत्ती सम्राटांना कोणाच्या सहीसाठी वाट बघत बसायची सवय नाहीये. बाबा खुदा हाफिज. जख्म बख्शे हैं हमें. काकू, हे घे FDचे पेपर्स. म्हणजे तू 40,000 द्यायला तयार आहेस? हो. अगं, श्रावणी ही माझी बहीणच आहे ना. हे पैसे तिच्यासाठी वापरले तर काय हरकत आहे? नाही बघ हा, नाही तर उगाच बोभाटा व्हायचा की अभिलाषाने गोड बोलून पैसे उकळले म्हणून. काकू, असं काय बोलतेस? अगं, जशी साक्षी माझ्यासाठी आहे तशीच श्रावणी आहे. श्रावणी, हे बघ, 40,000 ही छोटी रक्कम नाहीये. हवं तर वरचे 10,000 तू ठेव, तुला लागतील. पण एक लक्षात ठेव, जे काही करशील ना ते अगदी मन लावून कर. ही FD बाबांनी माझ्या भविष्याची तरतूद म्हणून ठेवली होती. ते पैसे आज मी तुला देते. मला खात्री आहे यावेळी तुला नक्की यश मिळेल. ए हॅलो, यावेळी म्हणजे काय? मी अनेक वेळा स्वतःला वेगवेगळ्या क्षेत्रात ट्राय केलंय. याचं कारण हुशार माणसं स्वतःला वेगवेगळ्या क्षेत्रात ट्राय करतात. श्रावणी, मला असं म्हणायचं नाहीये ग. अगं, ही फक्त माझ्यासाठी FD नाहीये. बाबांची इच्छा, बाबांनी माझ्यासाठी बघितलेलं स्वप्न आहे. ते पैसे मी आज तुला दिलेत. ते तू योग्य कारणासाठीच वापरशील आणि तसंच व्हावं अशी माझी इच्छा आहे. ए प्लीज, जरा जास्त होतंय. हा, योग्य कारणासाठी म्हणजे काय? मी हे पैसे कुठेही वापरीन असं वाटतंय का तुला? श्रावणी, उलट बोलतेस तू. मॉम प्लीज, एक अक्षरही काढू नकोस. मॉम प्लीज मला बोलू देत. देवयानी, एवढंच जर असेल ना तर तुझे सगळे पैसे मी तुला परत करीन. आणि जर विश्वास नसेल तर पैसे नको देऊस, माझं मी बघून घेईन. श्रावणी, नाहीतर काय, बाबांचं प्रेम आहे म्हणे. श्रावणी, गप्प बैस. मॉम, मला सगळं समजतंय. स्वतःचं महत्व वाढवायचं, मला कमी लेखायचं. काय? श्रावणी, गप्प बैस. एक अक्षरही काढू नकोस. हे बघ देऊ, तू राग म्हणू नकोस. अगं म्हणजे देऊ, देऊ माझं ऐक. अगं मी देऊ. श्रावणी, काय केलंस तू? मूर्ख. अगं, अशा वेळी डोकं शांत ठेवायचं असतं.
एक गोष्ट लक्षात ठेव, पैसा कुणाचाही असो, तो एकदा हातात आला की त्याचा स्पर्श सुख देणारा असतो. अगं सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. मग उद्या तू जाणार मोन्टाज ऍड एजन्सी. यादों का लिए जनाजा, यादों. दिल भैया, थैंक यू मणि. गुड नाइट. विक्रम, कसा आहेस बाळा? किती दिवसांनी बघतोय तुला. नील भैया, ही तुम्ही काय अवस्था करून घेतली स्वतःची? काय आय एम ऑल राईट, आय एम ओके. माझ्याच जीवनाचा शोधितो होतो किनारा, माझ्याच पावला भोवती लाटांचा माझ पहा. हो, संपत्ती सम्राट. निगाह रखो, संपत्ती सम्राट पधार रहे हैं. मला आज बोलावून घेतलंय त्यांनी. त्यांना मुजरा करायला नको. मुजरा, डोंट डिस्टर्ब. मुजरा, रणवीर राजे शिर्के. मुजरा, आदित्य राजे, इकडेच थांबा. वाह, हे इंद्रनील राजे शिर्के. राजे शिर्के घराण्याची इज्जत धुळीत मिळवतात. स्वतःचा तोलही सांभाळता येत नाही यांना. राजे शिर्के घराण्याच्या इब्रतीचा प्रश्न आहे. ओके, कम ऑन. संपत्ती सम्राट, बोला, कुठे सही करायची? तुला माहित आहे विक्रम, आता फक्त एका सही पुरता उरलेला आहे. हो, पण त्यामुळे सम्राटांची भेट मिळते हे काय कमी आहे का? तो मणी मला न्यायला आला तेव्हाच मी ओळखला. काहीतरी प्रॉपर्टीची विल्हेवाट लावायची. पण मी काय म्हणतो सम्राट, एकदा काय त्या सगळ्या पेपर्सवर माझ्या सह्या घेऊन का नाही टाकत तुम्ही? त्याची सही करून टाकतो. कोण आहे रे तिकडे? अरे बाळू काका, बाळू काका, थांबा. बाळू काका, कसे आहात तुम्ही? बाळू काका, हो, सम्राट भडकले. आय एम सॉरी सम्राट, तुम्हाला आवडलं नसणार. एका यक्कश्चित सेवकाच्या पाया आम्ही पडतो म्हणजे. काय करणार सम्राट, तुम्ही विसरलात, आम्ही नाही विसरलो. या बाळू काकांनीच तर
आपल्या अंगा खांद्यावर खेळवत, आपल्या हाताने घास भरवत आम्हाला लहानाचं मोठं केलंय. तुम्ही कुठची गोष्ट सोयीस्करपणे विसरू शकता, आम्हाला नाही जमत. बट आय लाईक इट, आय लाईक इट. नीलभैया, तुम्ही आधी आत चला. उरलेला आपण सावकाश बोलूया उद्या. नो नेवर. कल करे सो आज, और कल का क्या भरोसा है भाई. बाळू काका, या तुम्ही इकडे, या माझ्या बरोबर या इकडे. अरे या, घाबरू नका. आपले आपले साहेब आहेत राजे शिर्के, त्यांच्याशी ओळख करून देतो. तुम्ही इतके दिवस टाचा घासत काम केलं, ओळख आहे का बघूया. मला सांगा बाळू काका, यांच्याबद्दल तुम्हाला खरंच आदर वाटतो का आपला असंच? बाई नको रडूस. अगं बाई शांत हो, शांत हो बरं. अगं अगं मला समजले तू काय म्हणालीस, ते सगळं कळलंय. शांत. काकूला श्रावणीसाठी FD दिली, ते बरोबर केलं की नाही तेच मला माहित नाही. अगं पण एवढं रडायला काय झालं त्याच्यामध्ये? अगं तुझे काय केलंस ते घरच्यांसाठीच केलंस ना, त्यांच्यासाठीच पैसे वापरलेस ना. मग पण काकू आईला सांगितलंच नाही मी. काकू एवढी रडवेली झाली होती ना की मला बघवलंच नाही, मी देऊन टाकली. तुझे जरी बाबा इथे असते ना तरी त्यांनी हेच केलं असतं. कोणी घर सोडून चालले म्हटल्यानंतर कुठूनही पैसे त्यांनी उभे केले असते. काही चुकीचं वागलं नाहीस बेटा. हे बघ, प्रत्यक्षाच्या बाबतीत म्हणालीस तर नाही, मी बोलेन तिच्याशी, पण तू तिच्याशी बोल, तिला बरंच वाटेल बघ. हे बघ, एक सांगू, तू तिची मुलगी आहेस, पण श्रावणी पण तिला मुलीसारखीच आहे ना. आपली मुलगी घर सोडून चालले असं म्हटलं कुणाला बरं वाटेल का? आणि अगं तुझ्यामुळे तर त्या जास्त जवळ आल्या आहेत. तुझ्या वागण्याने अभिलाष आणि श्रावणी दोघींच्या मनातला किडा दूर होईल. अगं खरं सांगते मी. कशी करते अगं, तुला कोणी बोललं तरी आणि तू दुसऱ्याला मदत केलीस तरी पाणी मात्र तुझ्याच डोळ्यात. नाही ग बाई, इतकं हळवं होऊन नाही चालायचं. रडू शांत.